नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉन्फी लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इयत्ता 8वीची पहिली कविता भारत देश महान ही पाहणार आहोत। या कवितेचे कवी आहेत माधव विचारे आणि ही कविता गीत पुष्पांचा फुलोरा या काव्य संग्रहातून घेतलेली आहे। तर काय असतील या कवितेचे वैशिष्ट्य, या गीताचे वैशिष्ट्य लक्षात घ्या। माधव विचारे हे एक प्रसिद्ध कवी व लेखक। त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत। देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे। म्हणजे बहुतांश कविता त्यांनी ह्या देशभक्तीपर केलेल्या आहेत। या कवितेमध्ये प्रामुख्याने हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनामुळे पवित्र असलेल्या किंवा गंगा यमुनेचे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे, हे या प्रस्तुत गीतातून या ठिकाणी आपणास सांगितलेले आहे। तसेच या गीतातून समता आणि विश्वशांती ही दोन मूल्य जपण्याचा संदेश आपल्या सर्वांना मिळालेला आहे। ही कविता गीत पुष्पांचा फुलोरा या काव्य संग्रहातून घेतलेली आहे। बघूयात। भारत देश महान कविता, कवी माधव विचारे आणि काव्य संग्रह गीत पुष्पांचा फुलोरा। आणि यामधून कवितेतून मिळालेला संदेश समता आणि विश्वशांतीचे मूल्य यांची जोपासना करणे हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला ही कविता म्हणूयात, त्यानंतर त्या कवितेतील ओळींचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केला जाईल, सांगितलं जाईल आणि नंतर या कवितेचे आपण गायन करणार आहोत। तर कविता अशी आहे। चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। हिमालयाची हिमशिखरे ती, हिमालयाची हिमशिखरे ती, भारतभूच्या शिरी डोलती। हिमालयाची हिमशिखरे ती, भारतभूच्या शिरी डोलती। गंगा यमुना आणि गोमती, घालिती पवित्र स्नान। हे पहिलं कडवं। यानंतर इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्र अभिमान। शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले, भारतभूचे स्वप्न रंगले, चढवुनी उंच निशान, चढवुनी उंच निशान। चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान। प्रस्तुत कवितेमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भारत देशाचं गीत हे या कवितेतून सादर केलेलं आहे। तर पहिलं जे ध्रुवपद आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कवी आपल्याला काय सांगतात की कवी सगळ्यांना आव्हान करतात की हा देश हा परंपरेचा देश आहे, हा संस्कृतीचा वारसा लाभलेला देश आहे आणि सर्वांनी एकमुखाने म्हणजेच एकजुटीने आपल्या या अशा महान भारत देशाचं गुणगान गाऊया। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या ओळीमध्ये आपल्याला भारत देशाच्या महानतेबद्दल कवी या ठिकाणी सांगतात। कसा हा देश महान आहे? आपल्या देशाला लाभलेल्या संस्कृतीचं वरदान। आपल्या देशामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे लोक एकत्र नांदतात, आनंदाने नांदतात आणि हे एकजुटीचं वरदान आपल्या देशाला या ठिकाणी लाभलेलं आहे। वेगवेगळ्या चालीरीती आहेत, वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत, परंपरा आहेत, परिणामी चाली पण वेगवेगळ्या आहेत, चालीरीती वेगवेगळ्या आहेत, तरी पण सगळे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात। हे आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे।
त्यानंतर आपल्या देशाला प्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे। त्यात मग सिंधू संस्कृती असेल, वेदपुराण असतील, शास्त्रे असतील, यांचे गुणगौरव आज सारे जग या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर ही भूमी ही जशी शूरवीरांची आहे तशीच ही भूमी संतांची आहे। या भूमीला संतांनी मार्ग दाखवला आहे, म्हणून कवी आपल्याला सगळ्यांना पहिल्या कडव्यामध्ये सांगतात की आपल्या सर्वांना या भारत देशाचे गुणगान गायचे आहे। हा आपला महान असलेला देश, याचे गुणगान आपण कसं गायचंय? एकमुखाने गायचे, एकजुटीने गायचं आहे। त्यानंतर येणारं जे कडवं आहे किंवा त्यानंतर कवितेची जी ओळ आहे त्याच्यामध्ये हिमालयाच्या हिमशिखराबद्दल मुलांनो या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। बघा, भारताच्या उत्तरेला असलेले ही हिमालयाची हिमशिखरं कसे चमकतात? सूर्याचा पहिला किरण पडल्यानंतर जणू काही या ठिकाणी सोन्याचा मुकुट घातल्याप्रमाणे हे जे हिमशिखरे आहेत ते चमकतात। हिमालयाची हिमशिखरे, हिमालयाची उंच अतिउच्च अशी जी शिखरे आहेत ती भारतभूचं जणू काही शिर म्हणजे या ठिकाणी मस्तक आणि मस्तकावर घातलेला राजमुकुट, याप्रमाणे भारतभूच्या शिरी ही हिमालयाची हिमशिखरे चमकत आहेत। त्यानंतर या देशाला लाभलेलं वरदान म्हणजे या ठिकाणी असलेल्या नद्या। अनेक नद्या तुम्हाला माहिती असतील, गंगा असेल, यमुना असेल, गोदावरी असेल, कावेरी असेल, वेगवेगळ्या नद्या या भारताला लाभलेलं वरदान आहे। बघा, भारताची संस्कृतीच ही नदीच्या याच्यामधून ज्याला आपण म्हणतो की नदीच्या काठी उगवलेली किंवा संस्कृती नदीच्या काठी स्थापन झालेली आहे। मग या नद्या कशा आहेत? या नद्या पवित्र आहेत। त्यांना या धार्मिक गोष्टींमध्ये नद्यांना महत्त्व असतं। तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो की बऱ्याच वेळेस धार्मिक जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नद्यांमुळे धार्मिक ठिकाणांना महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं। मग या पवित्र नद्या गंगा, यमुना, गोमती या नद्या या भारत देशाला काय करतात? पवित्र असं स्नान घालतात। या पहिल्या ओळीमध्ये आपल्याला हिमालयाच्या शिखरांचं महत्त्व आणि भारतामध्ये वाहणाऱ्या नद्यांचं महत्त्व या ठिकाणी कवींनी प्रस्तुत केलेलं आहे। त्यानंतर कवितेतलं दुसरं कडवं किंवा कवितेतल्या दुसऱ्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये इतिहास नवा हा बलिदानाचा, भारताला जो इतिहास लाभलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला देश आपण म्हणतो की पारतंत्र्यात होता आणि या देशाला लाभलेलं वरदान कसं आहे? बलिदानाचं वरदान लाभलेलं आहे। मग बलिदान कुणी केलं? किती नावं आहेत? पुष्कळ जण जे भारताच्या या लढ्यामध्ये वीरगतीला प्राप्त झाले। इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा। भारताला ज्याप्रमाणे या शौर्याची गाथा आहे त्याप्रमाणे भारताला संतांचा सुद्धा इतिहास आहे। संत कबीर, संत तुकाराम अशा कित्येक महान संतांनी तर या भारतामध्ये वारसा दिलेलाच आहे। त्याचप्रमाणे महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांनी आपला राष्ट्राभिमान या ठिकाणी जागृत केलेला आहे। समाजात एक नवीन चैतन्य, एक नवचैतन्य निर्माण करून या देशाला, संपूर्ण विश्वाला समता व शांतीचा संदेश या ठिकाणी मुलांनो दिलेला आहे। म्हणून इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा, समता आणि विश्वशांती यांचा संदेश देणारा असा हा राष्ट्राभिमान जागवणारा संदेश या ठिकाणी दुसऱ्या ओळीमध्ये आपल्याला प्रस्तुत केलेला आहे। त्यानंतर कवितेच्या शेवटच्या ओळी, शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले, भारतभूचे स्वप्न रंगले, चढवुनी उंच निशान। शौर्य या ठिकाणी शौर्य शब्दाचा अर्थ येतो पराक्रम। मग पराक्रमामध्ये जे वीर लढले, शौर्याने जे वीर या ठिकाणी लढलेले आहेत, या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जे वीर लढले, लढता लढता रणांगणामध्ये हे धारातीर्थ पडले। देशासाठी शूरवीर जणू समरभूमीमध्ये मुलांनो या ठिकाणी पुनीत झालेले आहेत,
पावन झालेले आहेत. या शूरवीर देशभक्तांच्या अथक प्रयत्नामुळेच उंचच उंच असं आपल्या देशाचं निशाण म्हणजेच ध्वज या ठिकाणी फडकून अखेर भारताच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे. लक्षात घ्या, अनेक शौर्याने लढलेले हे जे वीर आहेत या ठिकाणी ते रणांगणी पावन झालेले आहेत. त्यांची ज्याला आपण म्हणतो की अथक परिश्रम या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत आणि त्यातूनच या भारत भूचं स्वप्न रंगलं. भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या ठिकाणी भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जे स्वप्न पूर्ण झाले ते आहे तिरंगा म्हणजेच आपलं ध्वज फडकविण्याचं या ठिकाणी स्वप्न. मुलांनो, या सर्वांचं पूर्ण झालेलं आहे. चला आपण या कवितेतील काही कठीण शब्दाचे अर्थ पाहूयात. हिमशिखर. हिमशिखर म्हणजे बर्फाच्छादित पर्वत माथा. हिमालयाचं वर्णन करताना हिमशिखर या ठिकाणी हा शब्द आलेला आहे. शिर. शिर म्हणजे मस्तक. भारत मातेचं जे शिर आहे ज्याच्यावर राजमुकुट घातलेला आहे हिमशिखर पर्वतांचा, त्या ठिकाणी शिर हा शब्द आलेला आहे. शिर म्हणजे मस्तक. पवित्र. पवित्र म्हणजे पावन किंवा मंगल. या ठिकाणी नद्यांना पवित्र हा शब्द आलेला आहे. नद्यांसाठी पवित्र हा शब्द या ठिकाणी आलेला आहे मुलांनो. बलिदान. बलिदान म्हणजे प्राणार्पण करणे. शूरवीरांसाठी बलिदान हा शब्द किंवा शूरवीरांचे बलिदान असा हा शब्द कवितेत आलेला आहे. शौर्य. शौर्य म्हणजे पराक्रम. रणांगणामध्ये गाजवलेलं पराक्रम म्हणजे शौर्य. जागवी. जागवी राष्ट्र अभिमान अशी कवितेतली ओळ आहे. तर जागवी म्हणजे जागृत करणे. रणांगण. रणांगण म्हणजे युद्धभूमी. रणांगण म्हणजे समरभूमी. तर काही कठीण शब्दांचे अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ही कविता आपल्याला तालासुरामध्ये म्हणायची आहे आणि ती तुम्हाला जशास तशी मुखोगत करायची आहे. ठीक आहे, चला आपण ही कविता गाऊयात. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती, हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान, घालिती पवित्र स्नान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. इतिहास नवा हा बलिदानाचा, इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. समतेचा अन विश्वशांतीचा, जागवी राष्ट्राभिमान, जागवी राष्ट्राभिमान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. शौर्याने जे वीरच लढले, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीरच लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, फडवून उंच, भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशान, चढवून उंच निशान. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशान, चढवून उंच निशान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान. ही कविता तुम्हाला या चालीमध्ये तालासुरात गायची आहे. धन्यवाद.